नमस्कार सर्वांना, आरव्हीडी मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी महा-टी-ई-टी परीक्षा सन 2026 या ठिकाणी बघा पेपर क्रमांक 2 सामाजिक शास्त्र आणि मराठी व्याकरण बघा या विषयाचे काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. बघा, परीक्षेमध्ये अशाच बघा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला बघा काय विचारला आहे. ग्लोबल वॉर्मिंगसाठी खालीलपैकी कोणता वायू हा कारणीभूत ठरत असतो? कार्बन डायऑक्साईड बघा हा वायू कारणीभूत ठरत असतो, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा बघा, या ठिकाणी काय विचारला आहे. अन्न साखळीमध्ये या ठिकाणी द्वितीयक भक्षक खालीलपैकी कोणता आहे? अन्न साखळीमध्ये बघा द्वितीयक भक्षक या ठिकाणी बेडूक यायला पाहिजे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा या ठिकाणी काय विचारलं आहे. सन 1921 मध्ये पंजाबमधील कोणत्या नदीच्या काठी सर्वात पहिल्यांदा उत्खनन झाले होते? सन 1921 मध्ये बघा पंजाबमध्ये सर्वात पहिल्यांदा रावी नदीच्या काठी बघा सर्वात पहिल्यांदा उत्खनन झाले होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक चौथा या ठिकाणी काय विचारला आहे. महावीर जैन यांचा जन्म खालीलपैकी कोणत्या ठिकाणी झालेला आहे? कुंडग्राम या ठिकाणी झाला होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय विचारला आहे. गौतम बुद्धांचे मूळ नाव खालीलपैकी काय होते? या ठिकाणी बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. सिद्धार्थ हे गौतम बुद्धांचे मूळ नाव होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 या ठिकाणी काय विचारला आहे. पंचशील तत्वे आणि अष्टांगिक मार्ग खालीलपैकी कोणत्या धर्मामध्ये सांगितलेला आहे? पंचशील तत्वे आणि अष्टांगिक मार्ग पहा बौद्ध धर्मामध्ये सांगितलेले आहेत, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 या ठिकाणी काय विचारलं. जीवक नावाचा प्रसिद्ध वैद्य खालीलपैकी कोणाच्या दरबारामध्ये होता? तर याचे योग्य उत्तर घ्यायला पाहिजे. जीवक नावाचा बघा प्रसिद्ध वैद्य हा राजा बिंबिसार बघा यांच्या दरबारामध्ये हा वैद्य होता, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 8 काय विचारला आहे. भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक बघा 2 यायला पाहिजे. कलम 19 ते 22 हे कलम स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. बघा, कलम 14 ते 18 मध्ये काय आहे. कलम 14 ते 18 मध्ये समानतेचा अधिकार आहे. कलम 25 ते 28 मध्ये या ठिकाणी धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे आणि कलम 19 ते बघा 22 मध्ये स्वातंत्र्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 9 या ठिकाणी काय विचारलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळामध्ये अमात्य यांचे बघा कार्य खालीलपैकी काय होते? तर अमात्य बघा यांचे काम हे राज्यांचा जमा खर्च पाहणे हे अमात्य यांचे काम होते, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 काय विचारला आहे. शून्य अंशाचं अक्षवृत्त बघा जे काही असते त्यांना आपण खालीलपैकी काय म्हणतो? बघा, अंशाचं अक्षवृत्त म्हणजे विषुववृत्त होय, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे महा-टी-ई-टी परीक्षा बघा पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 बघा महत्त्वपूर्ण 6000 बघा प्रश्नाचं महत्त्वपूर्ण PDF आहे. त्या पूर्ण प्रश्नांचे PDF सोबत उत्तरासोबत पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 299 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला सर्व PDF 1 मिनिटाच्या आत बघा व्हॉट्सअपवर पाठवले जातील. बघा, याचा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 पाहूयात काय विचारला आहे. पृथ्वीवर दिवस आणि रात्र कशामुळे होतात? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे. पृथ्वीच्या परिवलनामुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होत असतात, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 या ठिकाणी काय विचारलं आहे. प्राचीन काळामध्ये बघा स्थित नालंदा विद्यापीठ कोणत्या राज्यामध्ये आहे? राज्यामध्ये आहे. नालंदा विद्यापीठ पहा बिहार या राज्यामध्ये आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा हर्षचरित बघा या ठिकाणी हा ग्रंथ आहे. खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? ग्रंथ या ठिकाणी बाणभट्ट यांनी लिहिलेला हा ग्रंथ आहे, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा. खालीलपैकी कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये पहिल्यांदा
चलनाचे बघा अवमूल्यन करावे लागले. चलनाचं अवमूल्यन करावे लागले आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून बघा कर्ज घ्यावे लागले. कोणत्या पंचवार्षिक योजनेमध्ये? त्या पंचवार्षिक योजनेमध्ये घ्यावे लागले. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा का संशोधन आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट हे विषय कोणत्या व्यवसायामध्ये येतात? चतुर्थ व्यवसाय. बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 संशोधन बघा हा विषय चतुर्थ व्यवसाय या प्रकारामध्ये येणारा तो विषय आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधलं सर्वात मोठे राज्य आणि सर्वात छोटे राज्य यांची जोडी ओळखा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 या ठिकाणी आपली योग्य जोडी आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय, भारतामध्ये सूचीपर्णी झाडे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी प्रामुख्याने आढळतात? याचे योग्य उत्तर काय पाहिजे? पर्वतीय जंगले. बघा पर्वतीय जंगलामध्ये सूचीपर्णी वृक्ष प्रामुख्याने आढळतात. कोणी चुकायचं नाही बघा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पवन ऊर्जेमध्ये भारतामधलं अग्रेसर राज्य कोणतं असेल? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? तामिळनाडू या राज्यामध्ये बघा तामिळनाडू राज्य बघा भारतामध्ये पवन ऊर्जेमध्ये अग्रेसर असलेलं राज्य आहे. बघा या ठिकाणी आपण महत्त्वपूर्ण प्रश्न घेत आहोत. सर्वांनी आपल्या व्हिडिओला एक लाईक या ठिकाणी सर्वांनी या ठिकाणी करायचंच आहे. भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला एकूण किती कलमे होती? भारतीय संविधानामध्ये सुरुवातीला एकूण किती कलमे होती? 395 कलमे. भारतीय राज्यघटनेमध्ये बघा सुरुवातीला 395 एवढी कलमे होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 या ठिकाणी काय विचारलाय, आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे यांच्या संबंधीचा कलम कोणता असेल? आंतरराष्ट्रीय शांतता. बघा सोपा प्रश्न आहे. आंतरराष्ट्रीय शांतता यांचा कलम 51 आहे. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, बलवंतराय मेहता यांच्या शिफारशींना पंचायत राज असे नाव खालीलपैकी कोणी दिले? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा पंचायत राज असे त्यांनी नाव दिले होते. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 पहा, भारताच्या निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? नेमणूक करण्याचे अधिकार कोणाला असतात? निवडणूक आयुक्तांची नेमणूक करण्याचे अधिकार बघा हे राष्ट्रपती यांना असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा पुलिकत हे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे? आंध्र प्रदेश या राज्यामधलं बघा सरोवर आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, मराठी वृत्तपत्राचे जनक असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? बाळशास्त्री जांभेकरांना मराठी वृत्तपत्राचे जनक असे म्हणतात. पहा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा या ठिकाणी काय विचारलाय, शारदा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? सर्वांचे एक उत्तर आलेलं आहे का बघा, पंडिता रमाबाई यांनी शारदा सदन या संस्थेची स्थापना त्यांनी केलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, खालीलपैकी कोणती व्यक्ती संगणक क्षेत्राशी संबंधित आहे? बघा सर्वांनी सांगायचे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 यायला पाहिजे. अझीम प्रेमजी संगणक क्षेत्राशी बघा संबंधित आहेत. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, संवाद कौमुदी या पाक्षिकामधून सतीप्रथेविरुद्ध लिखाण खालीलपैकी कोणी केले? राजा राममोहन राय बघा यांचा आहे. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, ब्रिटिश विरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी गदर. ब्रिटिशाविरुद्ध सशस्त्र उठाव करण्यासाठी बघा गदर पक्षाची स्थापना कोणत्या देशामध्ये झालेली आहे? अमेरिका या देशामध्ये झाली होती. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, आपल्या देशामध्ये कोणत्या प्रकारची राजव्यवस्था आहे? लोकशाही बघा या प्रकारची राजव्यवस्था आहे लोकशाही. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, पहिले महायुद्ध कोणत्या साली सुरू झाले व कोणत्या साली संपले? सन 1914 मध्ये पहिले महायुद्ध हे सुरू झाले होते आणि 1918 मध्ये संपले होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? भारताचे शेवटचे व्हाईसरॉय कोण होते? लॉर्ड माउंटबॅटन भारताचे शेवटचे व्हाईसरॉय होते. म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक बघा, पृथ्वीचा जो काही आकार आहे त्यांना पुढीलपैकी कोणत्या प्रकारची संज्ञा आहे? आपण काय म्हणतो? ज्युऑइड आकार. बघा IMP प्रश्न आहे. पृथ्वीचा जो काही आकार आहे आपण त्यांना ज्युऑइड आकार असे म्हणतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वीचे अंतरंग. बघा पृथ्वीचे 3 अंतरंग असतात. त्यामध्ये बघा भूकवच विचारले, सियाल हे खालीलपैकी कशापासून बनलेला असते? सियाल म्हणलेला म्हणजे सियाल ॲल्युमिनियम.
म्हणजे सिलिका आणि ॲल्युमिनियम. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, पृथ्वी सूर्यापासून सर्वात कमी अंतरावर असते. बघा आता हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. बघा मागील परीक्षामध्ये आपण प्रश्न होता अपसूर्य स्थिती. सर्वांनी लक्षात ठेवायचे पहा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, चुनखडक हा पुढीलपैकी कोणत्या प्रकारचा खडक आहे? चुनखडक, बघा सोपा प्रश्न असतो परीक्षेमध्ये. चुनखडक विचारले कोणत्या प्रकारचा खडक असतो? चुनखडक या ठिकाणी स्तरित या प्रकारचा खडक आहे. बघा चुनखडक या ठिकाणी स्तरित या प्रकारचा खडक असतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, सोमाली प्रवाह. सोमाली प्रवाह खालीलपैकी कोणत्या महासागरामधला प्रवाह आहे? बघा सर्व प्रश्न बघा हे शालेय अभ्यासक्रमामधल्या ठिकाणी प्रश्न आहेत. असेच बघा प्रश्न परीक्षेमध्ये असतात. त्या सोमाली हा प्रवाह हिंदी महासागरामधला उष्ण प्रवाह आहे. कुठला आहे तो? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, द ग्रेट व्हिक्टोरिया हे वाळवंट कोणत्या देशामधलं, कोणत्या खंडामध्ये असेल? द ग्रेट ऑस्ट्रेलिया देशामध्ये आहे, ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक या ठिकाणी 39 बघा काय विचारलं आहे? युरोपमध्ये सूचीपर्णी वृक्षाच्या वनांना युरोपमध्ये काय म्हणतात? याचे योग्य उत्तर काय असेल? युरोपमध्ये पहा सूचीपर्णी वृक्षांच्या वनांना आपण तैगा वने असे म्हणतो, तैगा. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पहिला पहा, स्मृती आणि स्मरण हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? स्मृती म्हणजे सर्वांना माहीत आहे, स्मृती म्हणजे आठवण, म्हणजेच या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य समानार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, विनम्र या शब्दामध्ये कोणत्या विनम्रचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. एखादा माणूस बघा खूप विनम्र आहे, एखादा माणूस खूप विनम्र आहे, याच्या विरुद्धार्थी काय पाहिजे? विनम्र, गर्विष्ठ. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 योग्य विरुद्धार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 4 पहा, खालील दिलेल्या म्हणीचा अर्थ स्पष्ट करा. या ठिकाणी एक म्हण आहे, म्हण पहा कोणती आहे? बावळी मुद्रा, देवळी निद्रा अशा प्रकारची म्हण आहे. याचा अर्थ सांगा. बावळी मुद्रा, देवळी निद्रा म्हणजे दिसण्यामध्ये बावळट परंतु अत्यंत हुशार मनुष्य. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपला योग्य अर्थ आहे. प्रश्न क्रमांक 5, वाक्प्रचार योग्य अर्थ सांगा. या ठिकाणी काय झाले? हाताचा मळ असणे. बघा आता हाताचा मळ असणे म्हणजे काय? एखादी गोष्ट पहा खूपच सहजच शक्य असणे, त्यांना आपण काय म्हणतो? हाताचा मळ आहे. ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य अर्थ आहे. शब्दापैकी विसंगत शब्द ओळखा. आता विसंगत म्हणजे वेगळा शब्द निवडा. 4 शब्द बघा, गुलामगिरी, नवलाई, गुंडगिरी, लबाड. आता बघा या ठिकाणी गुलामगिरी, नवलाई, गुंडगिरी हे काय असतील? भाववाचक नाम आहेत. लबाड, लबाडी म्हणजे लबाड या ठिकाणी हा शब्द विसंगत शब्द आहे. बघा पद्धती या शब्दापासून तयार होणारं विशेषण सांगा. पद्धती, पद्धतशीर. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. अपूर्ण भविष्यकाळाचं उदाहरण ओळखा. अपूर्ण जे पूर्ण नाही, अपूर्ण भविष्यकाळ. मी रस्त्याने जात असेन. बघा हे अपूर्ण भविष्यकाळाचं या ठिकाणी वाक्य आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, तू नियमित खेळत जा. हे वाक्य कोणतं असेल? तू नियमित खेळत जा. बघा रे आज्ञा आहे ना, आज्ञार्थी वाक्य यायला पाहिजे. तू नियमित खेळत जा, आज्ञार्थी वाक्य. सूर्योदय या शब्दामध्ये कोणत्या प्रकारची विभक्ती आहे? सूर्योदय बघा या शब्दामध्ये स्वरसंधी आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, गोविंदाग्रज बघा हे कोणत्या कवीचं टोपण नाव? गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी आपण यांना गोविंदाग्रज या नावाने ओळखतो. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. कृष्णाने कंसास ठार केले या वाक्याचा प्रकार ओळखा. प्रयोग ओळखा. प्रयोग बघा याचं योग्य उत्तर काय पाहिजे? कृष्णाने कंसास ठार केले सकर्मक भावे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 या वाक्याचा प्रयोग आहे. विषय क्रमांक 18 या ठिकाणी काय विचार? चुकीची जोडी ओळखा. मुलगा मुलगी, कवी कवयित्री, हंस हंसी वरीलपैकी नाही. बघा मुलगा मुलगी बरोबर आहे, कवी कवयित्री बरोबर आहे, हंस हंसी वरीलपैकी नाही. ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. पुढीलपैकी एक वचनी शब्द ओळखा. आता एक वचनी शब्द ओळखा. 4 शब्द आहेत. शेळी, शेळ्या. शेळ्या या ठिकाणी अनेक वचनी. पाखरे, पाखरे म्हणजे अनेक वचनी झालं. गाणं, गाणी, गाणी पण या ठिकाणी अनेक वचनी आहे. मडके, मडकी. बघा मडके, मडकी. मडके बघा या ठिकाणी शब्द एक वचनी आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 या ठिकाणी काय विचारलं? पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. अतिरेकी, विवेकी, अतिवृष्टी, अनावृष्टी, अनुकूल, प्रतिकूल, अधोगती, अवनती. बघा विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं. यापैकी बघा कोणती एक शब्द जोडी या ठिकाणी चुकीची जोडी आहे, सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे.
सर्वांनी पहा आपल्या व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि बघा चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील. आणि बघा ज्यांना कोणाला बघा TETचे बघा महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर तुम्हाला या ठिकाणी मिळून जातील.